morning, friends. नमस्कार री. Early the morning walk at 5 o'clock towards to DMart area. ನಮಸ್ಕಾರ ರೀ. ಮುಂಜಾನೆ 5 ಆಗ್ಯದ. ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್, ಶುಭ ಪ್ರಭಾತ್. ಅವ್ರ ಇಂಗ್ಲೀಷ್, ನಾ ಕನ್ನಡ. ಆಸರಾ ಫುಲ್ ಮೇಲಿಂದು ಲೈಟ್ ಹೋಗ್ಯಾವ ಕಾಣಿಸ್ತದೆ ಇಲ್ಲಿ. ಕಾಣಿಸೋದೇನಕ್ಕೆ ಹೋಗ್ಯಾವ ಸಾಕು ಹೋಗ್ತಾವ ಖರೀ. ಈಗ 5ಕ್ಕೆ ಹೋಗ್ಯಾವ. ಬುಸ್ ನಾಗ ಬರಾವ ಕಾಲಾಗ. ದತ್ತಗುಡಿ ಆಸರಾ ಚೌಕದ. ಆಸರಾ ಫುಲ್ ಬೆಲ್ಲಿದು ಆಸರಾ ಚೌಕದಲ್ಲಿ. ಎಂಟು ದಿನ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಿತ್ತದು ಶಿವದಾರ್ ಕಾಲೇಜ್ದು ಗ್ರೌಂಡ್ ಪೂರ ಹೊಡ್ಲಿಕ್ಕೆ. ಇವತ್ತು ಜಮಾಸ್ ತೋಡ್ರಿ. ಚೌಡ್ ಉತ್ತಾರ ಮಾಡ್ದವು ರನ್ನಿಂಗ್ದಾಗ. ಅರ್ಧ ಹೊಟ್ಟೆ ಆಗ್ತದ. ಬಾಕಿಯವ್ರಿಗೂ ನೀವು ಇನ್ವೈಟ್ ಮಾಡಿರಿ ಇಲ್ಲಿ ವಾಕಿಂಗ್ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ. ಚಲೋ ಅದ ಅದು ಗ್ರೌಂಡ್. ಮಣ್ಣಿಂದದ. ಈ ಡಾಂಬ್ರಿ ಮೇಲೆ ಓಡೋಣ ಮಳೆಕಾಲ ಹಿಂಬಡಿ ನುಸ್ತಾವ. ಮಸ್ತ್ ಅನ್ನಿಸ್ತು ಓಡಾನ. ಆಟೋಡ ಎಷ್ಟು ಸರಿ ಇದು ಮಾಡೀನಿ ಆಟೋಡದಾಗ. ಅಂದ್ರೆ ಪೂರ ಹೊಡಿಬೇಕು ಜಮಸ್ತ್ ಹೊಡು ಪೂರ. ಅಟ್ಟೆ ರನ್ನಿಂಗ್ಸ್ ಮೀಡಿಯಮ್ದಾಗ ವ್ಯವಸ್ಥಿತ ರನ್ನಿಂಗ್ ಹಿಟ್ಟ असं ಪೂರ ಆಯ್ತದು. म्हणजे कन्नड मिक्स होते. मला मराठी पण प्रॉपर बोलता येत नाही. मिक्स होते तो. ते मिक्स होऊ द्यायचं नाही होत तसं. नाही ते कसं आहे, आपल्या गावाकडं सगळं कन्नड आणि मराठीचा संबंध येत नाही ना जास्त. त्यामुळं तेवढं मला आता अलीकडं जमा लागलं आहे मराठी. हां, म्हणजे कसं आहे, मराठी बोलता येतं. आणि तुम्ही समजा एखादं इंग्लिश जर बोलायचं तर हां, इंग्लिश समजतंय का? हां, म्हणजे तेवढं जास्ती नाही, समजतंय. ओके. बोलता येत नाही तेवढं. त्यांना इंग्लिश आहे, कन्नड, इंग्लिश, हिंदी आणि मराठी आणि इंग्लिश येतं. इंग्लिश पण येते आणि ते उर्दू कुठले ते तमिळ. हां, तमिळ पण तमिळ. येते. तमिळ जरा तमिळ वडरी. हो इथलं बिड रे. बस झालं. तुम्हाला कुठलं भाषा मला मराठी, इंग्लिश, हिंदी, कन्नड 4. इंग्लिश पण येतं. इंग्लिश भारी बोलते का? हां, असं आहे का? आता जायचं, पूजापाठ करायचं गणपतीचं. त्यानंतर उद्या वास्तुशांती आहे, त्याचं तयार करायचं. संध्याकाळी 5ला जातो. कधी आज? हां, 5ला जायचं, पूजा म्हणजे वास्तुशांतीचं तयार करायचं. आणि उद्या पहाटे 5ला जाऊन पूजा. पहाटे 5ला एवढं सकाळी उठतात का त्यांनी? हां, उठतात का? पूजा असल्या ना उठतात. आणि 10पर्यंत पूजापाठ होत आहे, वास्तुशांती. त्यानंतर परत ऑफिस कुठे पूजा झाल्या ना. आता मी काय करतो, गणपतीत पूजा झालं ना जातो ऑफिसला. 2पर्यंत बसतो. 2 ते 4 आहे ना, म्हणजे पूजेची सामग्री आणतो. 4 वाजेपर्यंत हे होतं. 5ला ज्यांचं पूजा आहे त्यांच्या घरी जाऊन पूजा वास्तुशांतीचं तयारी करायचं.